हाय, मी निशा वाकरकर. आज आपण बनवत आहोत दलिया किंवा लापसी. दोन नावे आहेत त्याला. ही दलिया आणि लापसी डाएट करणाऱ्यांसाठीही पौष्टिक आहे आणि लहान मुलांसाठीही पौष्टिक आहे. ही दोघांसाठीही चालू शकते. डाएट करण्यासाठी ह्याच्यासाठी चांगली आहे, कारण दलिया आपल्याला थोडासा घ्यावा लागतो आणि व्हेजिटेबल जास्त घ्यावे लागतात. त्याच्यामुळं त्यांच्या डाएटचं पोर्शन जे कंप्लीट होऊन जातं. आणि लहान मुलांसाठी ह्याच्यासाठी आहे की लहान मुलं व्हेजिटेबल अजिबात खात नाहीत आणि खिचडी ही कोणाकोणाला आवडते, कोणाकोणाला नाही आवडत. पण दलिया हे गव्हाचा बनलेला असतो, त्याच्यामुळं त्याच्यात सगळेच पौष्टिक आहार आहे तो. हे दोघेही डाएटवाले आणि लहान मुलांसाठी दोघांसाठीही पौष्टिक आहे. तर बघूया आपण व्हिडिओ. ह्या आपण 9-10 प्रकारचे व्हेजिटेबल घेतलेले आहे. सगळ्या बारीक कापून घेऊया, म्हणजे ते दलियामध्ये सॉफ्ट शिजून निघतील. नऊ 10 प्रकारचे व्हेजिटेबल आहेत हे. तर तुम्ही बघू शकता किती पौष्टिक आहेत. डाएटवाल्यांसाठी तर खूपच चांगली रेसिपी आहे ही. आणि मुलांसाठी ही मुलं भाज्या बिलकुल खात नाहीत. त्यांना भाज्या व्हेजिटेबल कशा चाराव्या ते समजत नाही. त्याच्यासाठी एकदम योग्य. हप्त्यातून 1-2 वेळेस बनवते मी माझ्या मुलांसाठी. मी हा अर्धा बीट घेतलेला आहे. मला एक पूर्ण नको आहे, अर्धा बास होऊन जाईल ह्या रेसिपीला. बाकी सगळ्या भाज्या मोजल्या तर फक्त 9-10 प्रकारच्या होऊन जातात. ह्या माझ्याकडं फ्रीजमध्ये सगळ्या थोड्या भाज्या उरलेल्या होत्या. त्या वेस्टेज न करता त्याची एक नवीन रेसिपी होऊन गेली माझी. लसूण घेऊया थोडासा फोडणीसाठी. आपण घेत आहोत दलिया आणि मूग डाळ. मी हे 2 चम्मच मीडियम साईजचे 2 चम्मच दलिया घेतला आहे. गव्हाचा दलिया असतो तो, नीट बघा. आणि 1 चम्मच मूग डाळ घेतली आहे. मूग डाळ ही पचायला हलकी आहे आणि पौष्टिकही आहे. बघा, ज्याला माहीत नाही त्यांनी व्यवस्थित बघून घ्या दलिया कशा प्रकारचा असतो. तर मी हा गोल्डन ब्राऊन भाजून घेतला आहे आधी 1 चम्मच तूप टाकून. आता फोडणी देऊया आपण. तुमच्या आवडीनुसार मसाले, मीठ, तिखट जसं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार वापरायचं आहे तसं वापरा तुम्ही. मी माझ्या आवडीनुसार टाकते. कमी जास्त तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही वापरा.
बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आणि सुटसुटीत झालेली आहे ही दलिया खिचडी. व्हेजिटेबलने भरपूर आणि पौष्टिक असा हा दलिया रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.